आपल्याकडे लोक वरणबट्टी वांग्याची भाजी खाऊनच बॉडी बनवतात। हा, हे खरं आहे, कारण इकडे लोकांना माहितच नाही की बॉडी बनवण्यासाठी लागते काय। तर सगळ्याला माहित आहे की प्रोटीन लागते, आणि प्रोटीनचं नाव घेतलं की काय दिसते सगळ्यात पहिले, तर डब्बा। प्रोटीन म्हटलं म्हणजे डब्बाच नाही लागत। तर प्रोटीन कशात असते? चिकन, अंडे, सोयाबीन, पनीर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। तर तुम्हाला माहित असेल लयच पोरं डब्बा घेतात, प्रोटीन खातात, पण ते म्हणतात की भाऊ मी ना खाऊन मला काहीच झालं नाही है ना, माझी बॉडी वगैरे बनली नाही। का बरं? कारण की एका प्रोटीन मध्ये साधारण ऍव्हरेज 25 ग्रॅम प्रोटीन असते। महिनाभर बी त्याने घेतला तरी त्याच्या रिक्वायरमेंट नुसार ते प्रोटीन कमीच आहे। सपोज एखाद्या व्यक्तीचं वजन 50 किलो आहे, तर त्याला किती लागणार माहितीये का? तुम्ही अक्षय कुमारची ही ऍड पाहिली असेल, जितने किलो के आप हैं बॉडी को चाहिए उतने ग्राम प्रोटीन हर रोज। तर या ऍड मध्ये तुम्हाला समजलं असेल की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वजना एवढं प्रोटीन लागणारच आहे। आता हे ऍड फक्त काय जिम वाल्यासाठीच बनली का? नाही, हे एवढं तर क्लिअर आहे की जेवढं तुमचं वजन आहे तेवढं प्रोटीन लागणार आहे, ते कोणासाठी? सर्वांसाठी। तर जिम वाल्याला किती लागणार आहे? एका किलोला 2 ग्रॅम प्रोटीन। जर 50 किलो त्यांचं वजन आहे तर त्याला 100 ग्रॅम प्रोटीन लागेल। आता मला सांगा, जर 100 ग्रॅम प्रोटीन लागेल तर एका स्कूप मध्ये ते कसं कम्प्लीट होईल? तर एका ग्रॅमला 2 ग्रॅम प्रोटीन लागेल। जर त्याची इंटेन्सिटी जास्त असली किंवा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन वगैरे वगैरे किंवा अजून एखाद्या काही त्याचा गोल असेल तर ते 2 ग्रॅम पेक्षा बी जास्त असू शकते, हे लक्ष असू द्या।